नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। फलटण नगर परिषद फलटण नगर सेवक पदासाठी महायुतीचे कमळ या चिन्हावर उभे असलेले माजी नगरसेवक अशोकराव जाधव व सौ स्वाती राजेंद्र भोसले प्रभाग क्रमांक 7 व 7 साठी काळुबाई नगर येथील काळुबाई मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला व त्यांनी आपल्या प्रभागातील प्रतिक्रिया दिल्या। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 या नगरसेवक आणि नगराध्यक्ष या पदासाठी या ठिकाणी श्रीफळ फोडण्याचा कार्यक्रम झाला। प्रभाग 7 चे उमेदवार स्वाती राजेंद्र भोसले व 7 चे अशोक जयवंतराव जाधव हे या ठिकाणी उभा आहेत। त्यांच्या प्रचार फेरीचा या ठिकाणी शुभारंभ सुरू झालेला आहे। त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून शमशेर बहादर हिंदूराव नाईक निंबाळकर उर्फ दादा हे या नगरपालिकेमध्ये उभा आहेत। खरं वास्तविक 7चा जो प्रभाग आहे तो अत्यंत चांगला आहे। जनतेचं प्रेम ह्या दोन्ही नगरसेवकांच्यावर आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बाळदादांचं गेले 30-35 वर्ष नेत्यांच्या पाठीशी ठामपणे स्वाभिमानाने आणि निष्ठेने उभा होते। त्याचं फलित म्हणून ते नगरसेवक होते। सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती म्हणून नगरपालिकेत बाळदादा होते। त्याचबरोबर आता त्याचं एक फलित म्हणून स्वातीला तिकीट 7मधनं दिलेलं आहे। त्याचबरोबर आमचे अशोकराव हे आमचे भाचे आहेत, त्यांनाही 7ब मधून तिकीट रणजितदादांनी दिलेलं आहे आणि हे दोघंही चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडून येतील असे आम्हाला सर्व 7 प्रभागामध्ये आशा आहे। आणि कार्यकर्ते जोमाने जिद्दीने ताकदीने रात्रीचा दिवस करतील, हे दोन्ही नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शमशेरदादा आणि सचिन पाटील यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मलटणमधून अशोकराव जाधव आणि माझ्या मोठ्या जाऊबाई स्वाती राजेंद्र भोसले आणि वरती शमशेरदादा असं यांना जे आज भाजपमधून 7 नंबर वॉर्डमधून जे तिकीट मिळालं आहे तर सगळं जनतेचा आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा। आणि आशीर्वाद कधी मिळतो? सामान्यातून लोक काम करतात तेव्हा आशीर्वाद मिळतो। हे रस्ते, गटारं, पाण्याच्या टाक्या ह्या सगळ्या झालेल्या आहेत। आशीर्वाद जनतेने दिलेला आहे, कौल जनतेने दिलेला आहे आणि अजून काम करण्याची इच्छा ह्या उमेदवारांना आहे। असाच आशीर्वाद जनतेतून राहावा ही सगळ्यांची इच्छा आहे आणि हे सगळं होतंय ते माझे सासरे बाळासाहेब भोसले यांच्या आशीर्वादातून होत आहे। असा सगळ्यांचा आशीर्वाद आमचे कार्यकर्ते सगळे जे आज इथे उपस्थित आहेत, जे पळत आहेत, त्यांना पण कुठेतरी आशा आहे की आपले उमेदवार उत्कृष्ट मतांनी निवडून येतील आणि निवडून यावेत। जनता जेव्हा पाठीमागं आहे तेव्हाच हे सगळं शक्य आहे आणि जनता पाठीमागं आहे याचं उत्तम उदाहरण इथे आज काळुबाई मंदिरामध्ये जमलेले सगळे लोक दिसत आहेत। महिलांचा पण भरपूर सहभाग आहे आणि ताई माई अक्का विचार करा पक्का आणि कमळावर मारा शिक्का असं आमचं मत आहे। धन्यवाद। एक प्रश्न अजून आहे माझा। फलटणमध्ये एक आध्यात्मिक पार्श्वभूमी आपण जर पाहिलं तर महादेव मंदिर इकडे आहे आणि जैन मंदिर असो, मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळ असो, इकडे फलटणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात
आम्ही सर्वांनी म्हणजे सर्व आमच्या या इथं जमलेल्या आमच्या ह्याचे जे लोक आहेत त्यांनी कधीच कुठल्या समाजावर असं बहिष्कार घातलेला नाही. सगळे समाजातले लोक आता आमच्याबरोबर आहेत. आम्ही कधी मुसलमान म्हटलेलं नाही, कधी इतर जातींचं कधी द्वेष केला नाही. हे सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून तर आम्ही उभे राहिलो आहोत आणि यांच्या आशीर्वादातूनच आज आम्हाला मत मिळणार आहे आणि मिळेलही. आपण बाळासाहेब भोसले यांचं नाव घेतो. त्यांची एक साधारण 75 एज आहे. हो. आणि त्यानंतर आपण कुटुंब म्हणून एकत्र राहत असताना तुमचं एक आदर्श कुटुंब म्हणून मंडळमध्ये गणलं जातं. आज समाजामध्ये कुटुंब व्यवस्था ही विभागली जाते आणि सर्वात मोठा प्रश्न कौटुंबिक आहे. आज तुमचं कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे. समाजात निवडणुकीचा जरी काळ असला तरी सामाजिक समस्या महत्त्वाच्या असतात. तुम्ही समाजाला नेमकं काय सांगू शकता? यामध्ये मी एकच सांगेल की घर असावं घरासारखे नकोत नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेमजिवाळ नकोत नुसती नाती. माझे सासरे, माझ्या सासूबाई, सासूबाई म्हणजे दादांच्या पाठीमागं खंबीर उभे राहणारे एक नेतृत्व. सगळे दीर, सगळ्या जावा, लहान मुलं, नंदा असं आमचं भरगच्च कुटुंब आहे आणि या कुटुंबाला साथ आहे आमच्या गल्लीची आणि या मलटणकरांची. यामुळे सगळं शक्य आहे. आज माजी नगराध्यक्ष होते सासरे आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आम्हाला परत एकदा नगरसेवक म्हणजे काय असतं तर नगर म्हणजे शहर आणि सेवक म्हणजे त्यांची सेवा करण्याची संधी. ही संधी आम्हाला मिळालेली आहे आणि आज त्या संधीचा आम्ही उत्कृष्टपणे फायदा घेऊन जनतेपर्यंत जे त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढं बोलून मी माझं 4 शब्द संपवते. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. आज मल्टनचा प्रचाराचा नारा आपण या ठिकाणी फोडलेला आहे आणि प्रचाराचा नारा फोडल्यानंतरच आपण मुंडवते यांच्यावरती आरोपाचे प्रकरण केले. मल्टनचा विकास आणि त्याच्या पाठीमागं त्याच्या विरोधात जे षडयंत्र रचले जातात त्याचा आपण इथे आज मल्टनमध्ये नेमके कोणते प्रश्न आपल्याला महत्त्वाचे आहेत? मल्टमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. जो पाणी कमी दाबाने येते आणि जास्त दाबाने पाणी प्रश्न पाहिजे. पहाटेच 3-3:30ला पाणी सुटते. महिला वर्गाची सगळी गैरसोय होती या. त्यामुळे ह्या 3 टाक्या बांधायचं आपलं नियोजन आहे. या इथे एक टाकी घेतलेली आहे काळाबाई नगरला, दुसरी कुंभारभट्टीवर टाकी घेण्यात येणार आहे आणि या सर्व टायमिंग आपल्याला सकाळी 6 ते 9 या वाजेपर्यंत सर्व महिलांना पाणी मिळालं पाहिजे. कारण सर्वात गरज पाण्याची गरज ही सगळी महिलांना असते आणि त्यांना रात्री अपरात्री उठून पाणी भरावं लागतं. ह्या ह्याच्यापासून आम्ही त्यांच्यापासून त्यांचं सोयी व्यवस्थित करणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये मल्टन तालुक्यामध्ये MIDC आणि वेगवेगळ्या प्रकल्प येत आहेत. विकास कामं होत असताना मल्टनच्या बाबतीत बारड्यामध्ये तुम्हाला दुजाभाव केला जातो असा एक तुमचा आरोप आहे. त्यामध्ये किती सत्य आहे? मल्टाच्या बाबतीत काय झालेलं आहे, मल्टाच्या बाबतीत कायमस्वरूपी गेली 25 ते 30 वर्ष सत्ता ही रामराजे नाईक निंबाळकरांच्या हातात राहिलेली आहे आणि फक्त 25 ते 30 वर्ष जरी त्यांच्याकडे सत्ता असली तरी त्यांच्या हाती कधीही मल्टन लागलेलं नाही. मल्टन हे कायम कैलासवासी हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या विचारानं त्यांच्याच पाठीमागं राहिलेलं आहे. त्याच्यानंतर ते रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागं राहिलेलं आहे आणि नेमका फक्त हा भाग त्यांच्या त्या असत्तेत त्यांना येत मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आकाशापोटी मल्टनचा विकास थांबवलेला आहे. कुठलेही काम अगदी जनरल बोर्डावर आलं तरी तो जनरल बोर्डावर कॅन्सल करायचं. जनरल बोर्डावरून बाहेरून कुठून निधी आणला, मुख्यमंत्री निधी वगैरे ह्याच्यातून जर निधी आणला तरी तो निधी कलेक्टर ऑफिसला जाऊन तो रद्द करायचा. हे सगळं षडयंत्र रामराजे नाईक निंबाळकर आणि पांडुरंग गुंजवटेनं आत्तापर्यंत मल्टनच्या बाबतीत केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा विकास त्यांनी साधलेला नाही. जो काय आत्ता विकास दिसतोय, जो काय झाला आहे तो खासदार साहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार 2019 झाले नंतर झालेला विकास आहे हा. त्याच्या आधी सर्व मल्टन भकास होतं. आपण विरोधकावरती आरोप करताय की त्यांनी नेहमीच मल्टनच्या विकास कामामध्ये खोडा घातलेला आहे किंवा मल्टनचं जे तुम्ही मतदानाचा जो विषय काढला की रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी आपण काय मध्ये राहिलेला आहे आणि त्यामुळे तिकडची विकास काम होत नाही. काल संजीवाजी यांनी बोलताना सांगितलं की आम्ही विरोधकांची सुद्धा कामं केलेली आहेत. कुठली केली दाखवा ना. माझ्याकडे कागदपत्र सहित त्याच्याकडे आहे की तुम्ही स्वतःहून जाऊन तिथं पांडुरंग गुंजवटेला तक्रार दाखल करून तुम्ही कॅन्सल करायला लावली. त्याचं सगळं पत्र आहे माझ्याकडं आणि ह्या निधीचं निधी शिकुरा पेढेमध्ये वर्ग करावा असून स्वतः पांडुरंग गुंजवटेचं लेटर पॅडवलं पत्र आहे. सगळं माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत त्या सगळ्या गोष्टीचं की तुम्ही मल्टनचा विकास होऊन दिलेला नाही. आणि स्वतः पिट्टू बाबा तर जबरेश्वर मंदिरापाशी मल्टनच्या विषयी इतके वाईट बोललेले आहेत. यांना मल्टनमध्ये मतं मागायचा अधिकार सुद्धा नाही आहे. एकंदरीत तुमचा दृष्टिकोन सांगताय की जो राजगट आहे त्यांचा दृष्टिकोन मल्टनविषयी नकारात्मक आहे, पूर्ण आहे आणि त्यांना मतांचा इकडे अधिकार नाही. अधिकार. आपण बोलताय हो. आज मल्टनमध्ये
सर्वात प्रभावित प्रश्न किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या प्रश्नावरती काम करणार आहात ते मुद्दे कोणते आहेत? स्वच्छता, पाण्याचा प्रश्न, आरोग्य आणि रस्ते, हा सर्व रस्त्याचा प्रश्न जवळजवळ ते परंतु आता जे डांबरी रस्ते आहेत, हा रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा हेच आहे की ध्येय आहे की सर्व रस्ते कॉन्क्रीट रस्ते करायचे आहेत की ज्या करून 25 ते 30 वर्ष ह्या रस्त्यावर कुठलाही खर्च करावा लागणार नाही, अशा पद्धतीचे रस्ते करायचे आहेत. पाण्याची सोय पूर्णपणे व्यवस्थित करायची आहे आणि स्वच्छता आणि आरोग्य याविषयी एक दवाखानासुद्धा आता आपण गणेशनगरमध्ये काम पूर्ण झालेलं आहे. तो आचारसंहितेनंतर तो दवाखानासुद्धा शासकीय नगरपालिकेमार्फत चालू होईल आणि आरोग्याविषयी सुद्धा काळजी घेण्याचे आमच्या सर्वांचा प्रयत्न राहणार आहे. महिलांच्याविषयी काय दृष्टिकोन आहे तुमचा? महिलांच्या विषयी महिलांसाठी तर खास आम्ही सगळे वेगवेगळ्या योजना दादा सध्या नाईक बोंबवाडीला एक MIDC मध्ये एक मोठी कंपनी आणतात की ज्या ठिकाणी 15,000 महिलांचा रोजगार मिळणार आहे. त्यामुळं मल्टमध्ये जास्तीत जास्त महिला त्या ठिकाणी काम करणारे फलटण शहरातील आणि फलटण तालुक्यातील सर्व महिलांविषयी रणजितदादाला पूर्ण आदर आहे आणि त्या महिलांच्या कामासाठीच दादांनी तशी फॅक्टरी काढलेली की ज्यात 15,000 महिला कामाला लागतील. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7चा प्रचाराचा नारळ काळोबाई नगर येथील काळोबाई मंदिरामध्ये काळोबाई देवीचं आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ आज फोडलेला आहे. या ठिकाणाहून आज प्रभाग क्रमांक 7ची प्रचार फेरी आज चालू होत आहे. आज या ठिकाणी काळोबाई नगरमधील जवळजवळ 300-350 मतदान आहे. या ठिकाणी जे जवळजवळ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार साहेब सचिन पाटील व विरोधी पक्षनेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी संपूर्ण काळोबाई नगरमधील सर्व रस्ते, गटर, पाण्याची सोय या सर्व सुविधा या गेल्या 2-4 वर्षामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळं काळोबाई नगरमधील सर्व नागरिकांचा पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार, दोन्ही उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर आणि प्रभाग क्रमांक 7मधून सर्वसाधारण पुरुष मधून अशोक जयवंत जाधव मी आणि सौ स्वाती भोसले सर्वसाधारण ब मधून या उमेदवार आहेत आणि त्यांना सर्व काळोबाई नगर येथील पाठिंबा जास्तीत जास्त पाठिंबा मिळत आहे. या ठिकाणी गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी ज्यावेळेस भुयारी गटाराचं काम चालू होतं, भुयारी गटाराचं काम झालं होतं त्या टायमिंगला जे रस्ते उकरले होते त्यावेळेस शमशेरदादांनी आम्ही या ठिकाणचे रस्ते मंजूर करून घेतले होते. परंतु येथील आता विरोधी उमेदवार जो आहे ज्याला लाज वाटली पाहिजे की पांडुरंग जोटेला की या ठिकाणी काळोबाई नगरला मतदान मागताना की त्यानं त्यावेळेस कलेक्टर ऑफिसला जाऊन रामराजांना फोन करून ते सर्व रस्ते कॅन्सल केले होते. हे काळोबाई नगरमधील बहुतांश नागरिकांना माहिती आहे आणि मी त्यांना ते कागदोपत्री त्यावेळेस दाखवलेलं होतं की यानं कसं केलं आहे आणि काळोबाई नगरचा सर्व निधी बुधवार पेठेमध्ये टाकला होता त्यानं. हा त्याचं स्वतःचं पत्र आहे, लेखी पत्र आहे, त्याचं लेखी त्याने कंप्लीट केलेल्या सगळी कागदपत्र आहेत. हे कागदपत्र मी काळोबाई नगरच्या सर्वांना दाखवली होती. त्यामुळे काळोबाई नगरमधल्या सर्व जनतेला माहिती आहे हा माणूस विकासाच्या विरोधात आहे आणि काळोबाई नगरचा विकास त्यानं मोडून काढलेला आहे सर्व. जो आता फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आता पूर्ण झालेला आहे आणि यापुढेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून हा काळोबाई नगरचा प्रचंड मोठा विकास होणार आहे. 10 लाख लिटरची टाकी आत्ताच या काळोबाई नगरसाठी रणजितदादांनी मंजूर केलेली आहे. त्याचं काम चालू करायचं राहिलेलं फक्त मंजुरी आज झालेली आहे. त्याचं टेंडर झालेलं आहे. त्याचं फक्त आता वर्क ऑर्डर पण सुद्धा झालेली आहे. त्याचं काम चालू करायचं राहिलं आहे. आचारसंहितेमुळे काम करता चालू आलं नाही. खरं पुढच्या 8-10 दिवसामध्ये 10 लाख लिटरचं पाण्याचं टाकीचं काम फक्त काळोबाई नगरसाठी करण्यात आलेलं आहे. एवढा मोठा विकास फक्त सत्ता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात दिली तरच पुढे होऊ शकतो आणि फलटण नगरपालिका सत्ता ही 100% रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण फलटण शहरातील 27 ते 27 नगरसेवक निवडून येणार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक जवळजवळ 10,000 मतांनी निवडून येणार आहेत. त्यामुळं या पुढची संपूर्ण कामं या सत्तेतून रणजितदादा आणि आमदार साहेब आणि शमशेरदादांच्या माध्यमातून मलटणचा विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळं मलटणकरी आणि काळोबाई नगरमधील सर्व जनतेनं सत्तेच्या मागं उभं राहावं, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागं उभं राहावं ही त्यांना विनंती करतो. महायुतीचे उमेदवार आम्ही सर्व तिघही जण आहोत. तिघांचं हे चिन्ह कमळ आहे. कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करावं अशी मी विनंती करतो. रणजित दादा हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं.
ऍप्लिकेशन जरा बरं पडेल ना. चला चला चला